नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जी पहिली मेरिट लिस्ट 0 कोट्याअंतर्गत लागणार आहे, मायनॉरिटी कोटा असेल, त्यानंतर इन हाऊस कोटा असेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजमेंट कोटा. तर या कोट्याअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोर्टलवरती जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती पाहता येणार आहे. तर अशी नोटीस पोर्टलवरती आलेली आहे. तर या यादी संदर्भात विद्यार्थ्यांना काय आक्षेप असेल किंवा ग्रीव्हन्स द्यायचा असेल, तक्रार द्यायची असेल तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थी हे आक्षेप देऊ शकतात. साधारणतः इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा तर या अंतर्गत विद्यार्थ्यांची पहिली मेरिट लिस्ट लागेल. विद्यार्थ्यांना यामध्ये त्यांचा रोल नंबर आणि एकूण मार्क एवढीच माहिती त्यांना पाहता येणार आहे. तर याच्यामध्ये ही मेरिट लिस्ट साधारणतः संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे. तर यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अजून पार्ट 1, पार्ट 2 लॉक केले नाही आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत, ओबीसी, बीजे, एनटीबी, एनटीसी, एसटी, एससी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत यांना लक्षात घ्या की फॉर्म भरायचे आहेत. हे कधीपासून भरू शकतात आपण सांगितलेलंच आहे. साधारणतः 21 तारखेपासून ह्या ज्या 0 कोटा राऊंडमधले ॲडमिशन झाले त्याच्यानंतर रिक्त जागा आहेत पोर्टलवरती येतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी जे थांबलेले आहेत, वेटिंगमध्ये आहेत, त्यांना नवीन नोंदणी करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड देखील करता येणार आहेत आणि मोठ्या संख्येने कॅप राऊंड 3-4 राऊंड असणार आहे. त्यानंतर मुलींसाठी विशेष फेरी असणार आहे. तर यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात. तर अशा प्रकारची अपडेट आहे. मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.